तर जय हिंद सर्वांना. तर आता SSC GD मध्ये बुद्धिमत्ता विषयात एक प्रश्न ह्याच्यावर हमखास विचारते आपल्याला. तुम्ही जर मॉक टेस्ट देत असाल किंवा प्रिव्हियस इयरचे जर पेपर काढून बघितल्या तर ह्याच्यावर एक प्रश्न हमखास येते म्हणजे येतेच. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचं काय प्रॉब्लेम आहे तर आपल्याला ह्याचं उत्तर येते, पण त्याला काही काही जणाला 2-2 मिनिटं टाइम लागते, कोणाकोणाला 1.5-1.5 मिनिटं टाइम लागते. म्हणजे या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे तर ह्याला आपल्याला इंग्रजी वर्णमालेनुसार लावायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा शब्द डिबेट दिल्यानंतर DEBARK, DEBAR, DEBAUCH, DEBENTURE म्हणजे अशा प्रकारचे शब्द देते. आणि आपल्याला पहिल्यांदा कोणता क्रम येते अल्फाबेटनुसार गेल्यावर, दुसऱ्यांदा कोणता येते, तिसऱ्यांदा कोणता येते, चौथ्यांदा कोणता येते. आता मी असं समजून चालतो की तुम्हाला थोडंफार बेसिक गोष्टी माहीत आहे त्याच्यामध्ये. आणि मेन गोष्ट म्हणजे हे जर क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला आकडे म्हणजे A B म्हणजे त्याला आकडे कोणते कोणते आहे ते सगळं पाठ राहावं लागते. म्हणजेच काय, जसं की मी जर म्हणलो एफ ला काय आहे तर 6 आहे, हे आपल्याला कोडिंग लक्षात पाहिजे. तर आता हे कसं करायचं बघा या ठिकाणी DEBAT 1 2 3 4 5 दिले. आता जे नॉर्मली पोरं कुठे मिस्टेक करतात मी सांगतो. पहिल्यांदा पोरग काय करते, प्रत्येकाचं पहिलं अक्षर चेक करते. इथं D दिलंय, ह्याच्यामधून तर काही सापडणार चालय. नंतर दुसरं अक्षर चेक करते ई ह्याच्यावरून काय सापडणार. नंतर तिसरं बी ह्याच्यावरून बी काय सापडणार चालय. नंतर आता पुढचं अक्षर बघते, इथं ई आहे, इथं ए आहे, त्याच्यानंतर इथं ए आहे, इथं ए आहे, नंतर आता इथं एक ए आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की बाबा हे 5 तर लास्टला येणार आहे. मग आता 4 3 2 1 पैकी कोणतं तरी एक येते. मग त्याच्या पुढे अजून जाय गेलं तर आता हे तर लास्ट गेलं, हे लास्ट लिहिणार इथं आपण. पुढं अजून इथं यू चलय, इथं आर चलय, आर चलय, टी चलय. ठीक आहे. यू म्हणजे 21 आहे, आर म्हणजे 18 आहे, आर म्हणजे 18 आहे, आणि इथं टी म्हणजे 20 आहे. ह्याचा अर्थ काय की बाबा हे 18 नंबरचे पहिल्यांदा येते. म्हणजे पोरग कसं सॉल्व्ह करते ते मी सांगलो. पहिल्यांदा अशा प्रकारे पोरग सॉल्व्ह करते. पण आपल्याला जर कमी टाइम मध्ये गणित उडवायचं जर असेल तर तुम्हाला अशी एक टेक्निक सांगतो की जे तुम्हाला हे सगळं काही करायची गरजच पडणार. कोणती मेथड आहे ते बघायचं या ठिकाणी. हे सगळं करत बसायची काहीच गरज नाही, कारण आपल्याला काय तेवढंच काम आहे काय, आपल्याला भरपूर क्वेश्चन सोडवायचे आहेत. मग ते क्वेश्चन सोडवायची टेक्निक कोणती राहते, ऑप्शन नुसार. चला, ऑप्शन तुम्हाला दिलं राहते. सुरुवात 1 न 2 न 3 5 4 असं केलंय, दुसरं तिसरं चौथं 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. आता ह्याच्यातून कसं उडवायचं बघा इकडे. आता सुरुवात बघा फक्त कुठून झाली, 1 1 3 3. ह्याचा अर्थ एकतर सुरुवात, कारण कोणतेही 2 ऑप्शन सारखे राहतात. इथं पहिले 2 सुरुवात करणारे 2 सारखे आणि सुरुवातीचे 2 सारखे. आता मला सांगा 1 अगोदर येते का 3 अगोदर येते, एवढं शोधायचं आपल्याला. सगळ्यात अगोदर ऑप्शन थ्रू चला. आता ऑप्शन मध्ये सुरुवातीला काय, एकतर 1 आहे, एकतर 3 आहे. मग दोघांपैकी कोणतं पहिल्यांदा येते ते चेक करा. 1 आणि 3. 1 नंबर इथं आहे, 3 नंबर इथं आहे. ह्या दोघांमध्ये पहिल्यांदा कोणतं येणार आहे. हो का, DEBA, इकडे DEBA आहे. ठीक आहे. हे नंतर काय आलंय, आर आलंय. आर म्हणजे 18 आहे, हे आपल्याला माहित राहावं. आणि नंतर BA नंतर इथं किती आले, टी आले. टी म्हणजे किती आहे, इथं 20 आहे. मला सांगा हे 3 नंबर अगोदर येईल का 1 नंबर अगोदर येईल. म्हणजे ABCD मध्ये 18 नंबर अगोदर येते का 20 नंबर अगोदर येते, किंवा आर अगोदर येते का टी अगोदर येते. तर आर अगोदर येते. याचा अर्थ मला काय समजलं की 3 नंबरचं पहिल्यांदा येणार आहे. 3 नंबरचं पहिल्यांदा येणार. फक्त मी दोघांमध्ये तुलना केलो ऑप्शन थ्रू. 3 नंबरचं पहिल्यांदा येणार आहे. याचा अर्थ 1 बी कटला, 2 बी कटला, 1 बी कटला आणि 2 बी कटला. आता इथं 3 4 मध्ये कॉम्पिटिशन आहे. 3 4 मध्ये आता बदल कुठं आहे बघा. हो का, सुरुवात इथंही 3 आहे, इथंही 3 आहे, नंतर 2 आहे, इथंही 2 आहे, नंतर 1 आहे, इथंही 1 आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला काढता येणार चालेल की कोणतं येईल. पुढे चेक करा. आता ह्या 4 आणि 5 मध्ये कॉम्पिटिशन आहे. मग आता 4 सुरुवातीला येते का 5 सुरुवातीला येते, ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे ना. मग तुम्ही एकच काम करा, 4 सुरुवातीला याले का 5 सुरुवातीला याले. 4 इथं आहे आणि 5 इथं आहे. ठीक आहे. हो का, DEB इथं काढले आपण. इथं ए दिले, ए म्हणजे 1 आहे, आणि इथं ई आले, ई म्हणजे 5 आहे. आता 1 अगोदर येते का 5 अगोदर येते, 1 अगोदर येणार आहे. म्हणजेच काय तर 4 अगोदर येणार आहे, 4 नंबरचं. मग 4 नंबरचा अगोदर कुठं आहे, इथंच हा एकमेव ऑप्शन. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 3 ह्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जर 4 जर सुरुवात वेगवेगळ्या आकड्यापासून झाली तर सिंपलच आहे. पहिल्यांदा कोणतं येते ते शोधायचं आणि डायरेक्ट ते ऑप्शन टिक करायचं, बस काम संपलं. जर 4 जर सुरुवात होत, जर समजा इथं 1 न सुरुवात, इथं 2 न, इथं 3 न, इथं 4 न जर सुरुवात जर झाली तर आपल्याला सरळ सरळ काढता येते. जे पहिला नंबरचं सापडलं की तेच ऑप्शन येणार आहे. फक्त ऑप्शन कडे बघत चला. आता अजून जर किचकट जर करायचं केलं तर आता अशा प्रकारचे करते. हे क्वेश्चन आहे, जसं की
कसं सोडवायचं बघा इकडे. आता सुरुवात 5-5 न झाली, मग आपल्याला 5 ला काही करता येणार, कारण सुरुवात 5 नच झालेली आहे आणि 5 न सुरुवातच होते. आता ऑप्शन मध्ये दिले म्हणजे आता इथं बघा, इथं 1 4 4 2, 1 4 2 मध्ये 1 4 2 मध्ये कोणतं पहिल्या नंबरला येते? 1 इथं असं टिक करून ठेवा. 1 4 आणि 2, 1 4 आणि हे 2 कोणतं येते बघा. आता चेक करू. एम आय इथंही कॉमन आहे, एम आय इथंही कॉमन आहे, एम आय एस बी कॉमन आहे, हे तिन्ही कॉमन आहेत. पुढेही काय आहे या ठिकाणी एस आहे, इथंही एस आहे आणि इथं याच्या पुढे काय आहे तर इथं टी आहे, इथं काय आहे तर टी आहे. आता आपण एक काम करू. मला एवढं तर समजलं की 4 तर येऊ शकणार. काय येऊ शकणार? कारण यस म्हणजे 19 आहे, ठीक आहे. इथं यस म्हणजे किती आहे? 19 आहे. आणि इथं टी म्हणजे किती आहे तर 20 आहे. टी म्हणजे किती आहे इथं तर 20 आहे. मग मला सांगा हे 1 आणि 2 आहेत. आता 1 आणि 2 मध्येच कॉम्पिटिशन आहे, 1 आणि 2 मध्ये. आता कोणतं येते? कारण हे टी तर येऊ शकणार ऑप्शन नंबर 4, हे येऊ शकते का इथं? येऊ शकणार. मग सुरुवात मला सांगा, एक तर 1 आणि एक तर 2 दोघांपासून सुरुवात होणार आहे. 4 नंबरचं येऊ शकणार. 4 नंबरचं येऊ शकणार आहे का तर येऊ शकणार नाही. म्हणजे हे 4 नंबर गेलं, कारण 5च्या नंतर 4 येऊ शकणार, 5च्या नंतर 4 येऊ शकणार. आता आलं तर 1 येईल, नाहीतर 2 येईल. आता 1 2 मध्ये कॉम्पिटिशन करून आता काय येते बघा. 1 आणि 2 मध्ये चेक करा. एम आय डबल एस इथंही सेम आहे. ई म्हणजे किती आहे इथं? 5 आहे. ई म्हणजे किती राहते? 5. आणि आय म्हणजे किती राहते या ठिकाणी? 9 राहते. आता 5 आणि 9 मध्ये कोणतं पहिल्यांदा येणार आहे? ऑप्शन थ्रू चला, ऑप्शन थ्रू. 5 आणि 9 मध्ये कोणतं पहिल्या नंबरला येणार आहे? आता मला सांगा, 5 पहिल्या नंबरला येते म्हणजेच काय 2 नंबरचं पहिल्यांदा येणार आहे 1 आणि 2 मध्ये. बघा इकडं 1 येऊ शकते का? 1च्या अगोदर कोणतं येणार आहे इथं? 2 येणार आहे. 1च्या अगोदर कोणतं येणार आहे? 2. म्हणजेच काय 2 नंतर मग पुढे 1 येईल. 2 नंतर मग पुढं काय येईल तर 1 येऊन जाईल. कधी येईल पण 2 नंतर येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं. ह्याच्यामध्ये काहीच केलं नाही, कारण 5 तर कॉमन होतं. 5 वरून मला काहीच अंदाज काढता आला नाही, ठीक आहे. आता 5च्या नंतर तुम्ही चेक करा 1 4 4 2, 1 4 4 2. ह्याच्यामध्ये एक काम करा, कोणतं पहिल्या नंबरला येते ते चेक करायचं. कोणतं पहिल्या नंबरला येते म्हणजेच काय, कारण 4 4 आपण बघितलं इथं 4 नंबरचं इथं आहे. कारण टीला काय आहे? टी म्हणजेच किती आहे तर 20 आहे. टी म्हणजेच किती आहे तर 20 आले. नंतर काय होतं? 1 आणि 2 होतं. 1 म्हणजेच किती आहे? 1ला आपण पूर्ण मांडणी केल्या इथं. 1ला काय केलं? पूर्ण मांडणी केल्या. 19 आलं. मग आता 20 अगोदर येते का 19 अगोदर येते? ह्याच्यामध्ये 19 नंबरचा अगोदर येते. 19 नंबरचा अगोदर आलं, ह्याचा अर्थ 4 नंबर तर कटलंच. मग 4 नंबर दुसऱ्या जागी हे जे 4 नंबर आहे ना, हे ऑटोमॅटिक गेलं कटून. मग आता 1 आणि 2 मध्ये कोणतं पहिलं येते चेक करायचं आपल्याला. 1 आणि 2 मध्ये 1 2 इथं आहे. 1 आणि 2 मध्ये कोणतं पहिल्यांदा येते? आता हे एम आय डबल एस इथंही कॉमन आहे, एम आय डबल एस इथंही कॉमन आहे. इथं आय आलंय, आय म्हणजे 9 आहे. इथं ई आहे, ई म्हणजे किती आहे या ठिकाणी? 5 आहे. मग अगोदर कोणतं येणार आहे या ठिकाणी तर हे 5 नंबरचं येते. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर 4 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अगोदर 2 नंबर येणार आहे, नंतर मग 1 येते. इथं काय आहे? अगोदर 1 आहे, नंतर 2 गेले. त्याच्यामुळे हे क्वेश्चन चुकलं. ऑप्शन नंबर 1 कट झाले या ठिकाणी. मग अशा प्रकारे हे क्वेश्चन जे सॉल्व्ह करायचे आहेत हे बाय ऑप्शन जायचं आहेत आपल्याला. एवढं पक्का आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, बाय ऑप्शन थ्रू. आता आलं तर थोडंसं किचकट झालं हे, आणि आलं तर कधी कधी अशा सिंपल लँग्वेज मध्ये सुद्धा क्वेश्चन येते. दोघांपैकी एक निवडायचं आपल्याला, बाय ऑप्शन जायचं. बाय ऑप्शन चालायचं सगळ्यात बेस्ट मेथड आहे ह्याला सॉल्व्ह करायची. जेणेकरून आपलं काही जर परफेक्ट जर लक्षात ठेवल्या तर एक प्रश्न म्हणजे 2 मार्क याच्यावर हमखास येतात म्हणजे येतातच. आणि कोणत्या कोणत्या पेपरमध्ये 2-2 क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळं हे कन्सेप्ट समजणं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे.